आज ऋतूचं नुसतं दिवसभर रुसणं आणि फुगणं चाललंय. आता का मी तुम्हाला ते पुढे जाऊन सांगतेच. पण 3 ते 4 दिवस झालं त्याच्या स्कूलला दांडी मारली आहे त्याने. त्याच्या डोळ्याला आली होती रांजणवाडी. डोळा पूर्णपणे सुजला होता आणि त्याच्यासाठी माझं डॉक्टरांकडे सुद्धा जाणं झालं होतं. पण एका आजारासोबत दुसरा आजार नाही आला असं कधी होईल का? लहान मुलांना नेहमीच आजारात आजार निघत जातात. आता त्यामुळे त्याला फिवर तर आलाच होता, पण त्याचसोबत तो सर्दी आणि खोकला सुद्धा आला. आता जेव्हा जेव्हा त्याला खोकला येतो ना, तेव्हा मी डॉक्टरांकडून औषध तर घेतेच, पण माझा पहिला घरगुती उपाय हा असतो, अर्धा इंच आलं घ्यायचा, त्याचा निघेल तेवढा रस काढायचा. निघेल तेवढा म्हणजे अर्धा चमचाच रस निघतो पाणी न घालता, आणि तेवढंच त्याच्यामध्ये मध मिक्स करायचं आणि हे दिवसातून 2दा तरी लहान मुलांना चाखायला द्यायचं. त्यामुळे खोकला खरंच पूर्णपणे बरा होतो आणि हे मी तो 6 ते 7 महिन्याचा असल्यापासून करत आली आहे. आता हा इकडे रुसूनच बसलाय, दरवाजा लावून घेतोय, दरवाजा उघडतोय. संध्याकाळची कॉफी घेत मी बाहेर बसले होते, तो माझ्या पाठीपाठी आला. त्याला बाहेर लहान मुलं खेळताना दिसली की त्याचं सुरू झालं, मला खाली जायचंय, मला खाली जायचं खेळायला. आणि तो अजिबात व्यवस्थित खेळत नाही, नुसता इकडे तिकडे पळापळ करत असतो आणि त्याच्या डोळ्याला पण इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी त्याला म्हटलं की मी तुला काय आज खाली पाठवणार नाही, आता तू किती रुसायचं आहे तेवढं रुस. आता हे सगळं झाल्यानंतर आम्हाला मंदिरात सुद्धा जायचं होतं. आज होता गुरुवार आणि स्वामींच्या दर्शनाला नाही जाणार असं कधी होणारच नाही. आता जाता जाता पुण्याचं हे ट्रॅफिक नेहमीच बघायला मिळतं आणि संध्याकाळच्या वेळी तर आहेच आहे, इथे ट्रॅफिक फिक्सच असतं. आता ते कसं तरी पार करून मंदिरात पोहोचलो आणि आरती संपून गेली होती, पण दर्शन मात्र स्वामींचं छान झालं. इथे सगळेजण नामस्मरणाला सुद्धा बसले होते. दर्शन झाल्यानंतर छान प्रसादही घेतला आणि प्रसाद खाऊन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो जे महत्त्वाचं आजचं काम होतं तिथे. आता हे काम तर अचानकच आलेलं होतं, कारण जेव्हा आम्ही घरातून निघालो त्यावेळीच आम्हाला फोन आला होता की हे बॉक्स बसवण्यासाठी लोक आलेत आणि तुम्ही या. आता त्यांना आम्ही तर थांबवलं होतं, पण आम्ही जाईपर्यंत खूप लेट झाला आणि त्यांना पुढे जायचं असल्यामुळे ते तिथून निघून गेले. आता आहोंची इकडं त्याच्यासाठी कसरत चालू झाली होती लावायचं, कारण आमच्याकडे हे लावण्यासाठी काहीच नव्हतं, पण चमच्याच्या साहाय्याने ह्यांनी छान असं घट्ट पॅक करून घेतलं होतं आणि फायनली हे अपघात का होईना पण मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. आता हे आवरल्यानंतर आम्हाला घरी निघायचं होतं. घरी जायला आम्हाला बराच वेळ झाला होता. आता स्वयंपाक करायला तर जास्त वेळ नव्हता आणि जास्त कोणाला भूकही नव्हती, कारण येता प्रसाद खाल्ला होता. सकाळची छोलेची भाजी शिल्लक होती, त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत जिरा राईस बनवला आणि उद्याच्या टिफिनची तयारी म्हणून इकडे खिचडी भिजायला घातली, जी सगळ्यांसाठीच होणार होती. असा काही होता आजचा दिवस. भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.